नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक महत्त्वपूर्ण भाग. यामध्ये आपण गोपाल गणेश आगरकर यांच्याबाबत महत्त्वपूर्ण विषय मांडणार आहोत. यांना बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. गोपाल गणेश आगरकर हे भारताने पाहिलेल्या सर्वात क्रांतिकारी विचारवंत म्हणजे समाजसुधारक आणि इतर शिक्षण तज्ज्ञांपैकी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एक विचारवंत होऊन गेले. एक शिक्षक तज्ज्ञ, प्रखर समाजसुधारक आणि एक विवेकवादी व्यक्ती म्हणून त्यांनी भारतीय समाजाच्या मुक्तीसाठी एक अद्वितीय असे दृष्टिकोन आणि आपले विचार दिलेले दिसून येते. गोपाल गणेश आगरकर आज आपल्यात नाहीत. दीर्घकाळानंतर त्यांना पाहिलेली माणसेही आज नाहीत. त्यांनी मांडलेले विचार, त्यांचे कार्य काही प्रमाणात कालबाह्यही झालेले आहेत. काही प्रमाणात ते स्वीकारले गेले आहेत, काही स्वीकारले गेले नाही. जर एखादा त्यांचा विचारांचं काही संघटन जर केलेलं असेल तर ते आपल्यापर्यंत पोहोचते. परंतु अशा विचारांचा, अशा वारसांचा सांगणारा पक्ष आणि पंथच नसेल तर ते स्मरण कमी कमी होऊ लागते. मात्र आगरकर माहीतच नाही अशी शाळा कॉलेजात थोडीफार अशी मराठी व्यक्ती सापडणार नाही. कारण प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शाळा आणि कॉलेजमध्ये आगरकर आपल्याला अप्रत्यक्षपणे भेटतातच. भले ती ओळख 5-10 वाक्याची किंवा एका ओळीची असली तरीही आगरकर आणि त्यांचे विचार हे आजही जिवंत आहेत. गोपाल गणेश आगरकर हे कोण होते? त्यांचे महत्त्व आजही इतके टिकून का आहेत? यासाठी प्रथम आपणास हे लक्षात घ्यावे लागेल की आगरकरांचे अन्य समकालीन महनीय व्यक्तींपेक्षा ते वेगळेपण का होतात? त्यांचे नेमके योगदान काय आहे? आज त्यांचे महत्त्व, त्यांचा विचार आजही आपल्याला समकालीन का वाटतो? हेही महत्त्वपूर्ण ठरते. आगरकरांच्या आधीचे म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, रामकृष्ण गोपाल भांडारकर, न्यायमूर्ती त्र्यंबक तेलंग, महात्मा ज्योतिराव फुले हे समकालीन म्हणावेत असे विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, धोंडो केशव कर्वे, थोड्या काळानंतरचे म्हणावेत असे गोपाळकृष्ण गोखले, विठ्ठलरामजी शिंदे, पंडिता रमाबाई अशी खूप मोठी मांदी आली सांगता येईल. त्या प्रत्येकांचा रस्ता हा वेगवेगळा होता. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र हे वेगवेगळे होते. प्रत्येकाच्या भूमिकाही अधिक प्रमाणात फारकाने वेगवेगळे होते. आणि प्रत्येकाने लहान मोठ्या पर्वता एवढे आपले काम उघड केले होते. या सर्वांमध्ये आगरकरांचे म्हणणे, त्यांचे विचार, त्यांची विचारशैली ही स्वतंत्र, ही पूर्णपणे वेगळी दिसून येते. आणि म्हणूनच इतिहासामध्ये त्यांना एक मानाचे स्थान आपणास द्यावयास महत्त्वपूर्ण ठरते. आगरकरांचा जन्म हा 14 जुलै 1856 रोजी झाला. एक बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक म्हणून ते उदयास येतात. त्यांचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यामध्ये झाला. खेळणे, पोहणे, वाचणे यात त्यांचे बालपण गेले. हाल अपेष्टांना तोंड देत कराड, रत्नागिरी, अकोला, पुणे येथे राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अकोल्याचे विष्णू मोरेश्वर महाजनांनी त्यांचे मार्गदर्शन केले आणि त्यांना ते लाभले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांचा राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन त्यांनी दिलेली साथ ही महत्त्वपूर्ण ठरते. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी ज्या तिघांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल स्थापना केली म्हणजे 1880 मध्ये, तसेच केसरी आणि मराठा, केसरी हे मराठीमध्ये वृत्तपत्र सादर केले, मराठा हे इंग्रजीमध्ये पत्र सुरू केले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचेही काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी ही स्वतः स्वीकारून ती महत्त्वपूर्ण भूमिका देऊन त्याला परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन या जोरावर अल्पावधीतच केसरी या वृत्तपत्राला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकाची स्थापना केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून फर्ग्युसन विद्यालयाचे ते प्राचार्य म्हणजे 1892 रोजी झाले आणि अखेरपर्यंत त्यांचे हे काम समाजासाठी झटणारेही दिसून येतात. आगरकरांचा जन्म हा मूलतः गरिबीमध्ये झाल्यामुळे त्यांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग हे निवडले होते. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी म्हणून, तर कधी मधुकरी मागून, तर कधी कंपाऊंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अशा अथक प्रयत्नातून त्यांनी शिक्षणासाठी ते कराड, अकोला, रत्नागिरी असा मोठा प्रवास केला. 1875 साली ते मॅट्रिक पूर्ण झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे,
वक्तृत्व स्पर्धा, निबंध यात त्यांनी भाग घेतले आणि मोठे मोठे बक्षिसेही त्यांनी मिळवले. शिष्यवृत्ती मिळवणे या प्रकारे त्यांनी आपले गुजारण चालत त्यांचे होते. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची ओळख ही 1879 मध्ये त्यांचं शिक्षण MA करत असताना झाली. त्यांनी एकत्र येणं आणि एकत्र शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचाही पुढाकार मोठा दिसून येतो. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याचे योगदान हे मोलाचे ठरतात आगरकरांचे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री पुरुष समानता आणि विज्ञाननिष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे हे लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात ठसठसीत दिसून येते. पुण्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक आणि आगरकर या दोघांच्याही मनामध्ये स्वदेश सेवेची प्रेरणा ही जागी झाली होती. 1 जानेवारी 1880 रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापना केली होती. आगरकर हे 1881 मध्ये MA पूर्ण केल्यानंतर चिपळूणकरांना जाऊन मिळाले आणि आगरकर व टिळक यांनी 1881 मध्ये इंग्रजीतून मराठा तर मराठीमधून केसरी अशी 2 वृत्तपत्रे सुरू केली. केसरीचे संपादक हे महत्त्वाचे पद आगरकरांनी सुरुवातीस भूषवले. पुढे जाऊन लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 24 ऑक्टोबर 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या अंतर्गत 1885 साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले आणि पुढे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य सुद्धा झाले. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्यवादाचे, व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय हे आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देणे हे आगरकरांनी एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन देऊन त्याला स्वीकारले आणि ब्राह्मणांच्या विचारांना विरोध करून बुद्धिप्रामाण्य ही कास धरणारे तत्कालीन समाज सुधारकांमध्ये आपला विचार परखडपणे मांडणारे सुधारक म्हणून आगरकर यांचा उल्लेख केला जातो. आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणाचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे, केवळ अंधानुकरण करून ग्रंथामध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे हे अयोग्य ठरते. रूढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणाचा मुक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांबरोबर बरोबरीचे हक्क मिळाले पाहिजे असा त्यांचा विचार होता. तो प्रभावी विचार त्यांनी मांडला. स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत असे ते म्हणत. याचा अर्थ असा की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान दिले गेले पाहिजे. समाज सुधारण्याच्या मूलगामी विचारातून सामाजिक सुधारण्याचा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागृतीने सामाजिक सुधारणावर आग्रही राहून केसरीत लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, विविध विषयावर असलेला व्यासंग, केसरी या लोकप्रियता मुलेच वाढली. परंतु पुढे टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद वाढल्यामुळे 1890 पासून केसरीचे पूर्ण काम लोकमान्य टिळक हे पाहू लागले. आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारकमधून आगरकरांनी व्यक्ती स्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व या मुद्द्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. आगरकरांचे म्हणणे हे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांचे मत हे राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाले पाहिजे, अशी सामाजिक सुधारणा नंतर करता येईल असे विचार या दोघांमध्ये मतभेद होण्यास महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद आणखीच वाढले होते. साहजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबना होऊ लागली होती. याच परिणिती पुढे केसरी सोडण्यात त्यांना झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा ही भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील हे महत्त्वपूर्ण लेख प्रसिद्ध होतात, ते म्हणजे डोंगरी तुरुंगातील आमचे 101 दिवस. आगरकरांनी डोंगरीतील दिवस हा प्रसिद्ध लेख याबाबत त्यांच्या दोघांच्या म्हणजे टिळक आणि आगरकर यांच्या विचारांवर, संबंधावर त्यांनी हा भाष्य आणि लिखाण केले. त्यावेळी कोठडीत असताना कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने,
त्यातील किती साध्य केली या विषयावर त्यांनी दोघांनी चर्चा केलेली असून आगरकरांनी या माध्यमातून या लिखाणातून डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस आजही महत्त्वपूर्ण ठरतात. 19व्या शतकात ज्या काही छोट्या सुधारणा सुचवल्या गेल्या त्या प्रत्येक ठिकाणी धर्म हा आडवा यायचा. कधी व काय खावे काय प्यावे हे नियम नसे. वेशभूषा, त्यांचे रंग ठरवणे, देशी विदेशी प्रवासासाठीचे निर्बंध, जातीचे परजातीचे रोटीबेटी व्यवहार कोणते असावेत, कोणकोणत्या कामासाठीचे शुभ अशुभ मुहूर्त असावेत, कोणते व्यवसाय कोणी कोणते करावे, कोणते शिक्षण कोणी काय घ्यावे हे सर्व नियंत्रित असायचे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वृत्तवैकल्य असो या सर्व ठिकाणी धर्माचे गारुडच होते. यातून स्त्रियांचे आणि तळाच्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या जाती जमातीची लोकसमूहाचे सर्वात जास्त शोषण केले जात होते. तेव्हा त्या सर्वांना कडवा विरोध करणाऱ्यांमध्ये गोपाल गणेश आगरकर हे प्रमुख दिसून येतात. त्यांनी त्यांच्या आईला लिहिलेले पत्र, त्यामध्ये आई मी उभा जन्म देश सेवेला वाहीन, तसेच गुरुजी तुमच्यासारखा एम ए होईल तरच नावाचा आगरकर, असे तेजस्वी उद्गार त्यांनी विद्यार्थी दशेतच काढले होते. ते पुढे आले, पण इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार हा त्यांचा आगरकरी बाणा हा मोठा संबोधला जातो आणि महत्त्वपूर्णही ठरतो. आगरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकशिक्षण हेच महत्त्वपूर्ण जीवनकार्य मानले. त्यासाठी शाळा कॉलेजांमधून अध्यापन करणं आणि वर्तमानपत्रातून जागरण करून समाजाला योग्य काय हे ठरवून देणं या दोन माध्यमातून ते कार्यरत राहिले. अर्थातच शाळा आणि कॉलेजातून हे काही परिणामकारक क्षण हे लगेच आले नाहीत, पण फारशी त्यांच्यावर चर्चाही झालेली नाही. त्यांनी 2 वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेले हे प्रचंड काम हे हल्लाकल्लोल माजवणारेच ठरले. म्हणूनच केसरी आणि सुधारक या दोन्ही वृत्तपत्राच्या त्यांनी माध्यमातून त्यांच्या काळामध्ये खप 3000च्या आसपास राहिला. पण त्या काळातील देशी वृत्तपत्रातील हे आघाडीवरचे मानले जात होते. म्हणजे जेमतेम 14 वर्षाची त्यांची पत्रकारिता पुढील 20व्या शतकातील महाराष्ट्रावर ठसा उमटून गेली होती हे दिसून येतं. आयुष्यभर दम्याच्या विकाराने साथ केल्याने आलेल्या मर्यादा, स्वतःहून आर्थिक दारिद्र्य पत्करले असल्याने आलेल्या त्याच्यावर मर्यादा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने भूमिका घेणे आणि जनमताचा रोष सतत झेलकावल्यामुळे आलेल्या ह्या मर्यादा, समाजाचा असलेला राग, एकूण आयुष्य कमी असल्याने त्यात आलेली मर्यादा, असं संघर्षमय आयुष्य हे आगरकरांचं दिसून येतं. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्व मुलींच्या लैंगिक संबंधासाठी संमतीचे वय हे 10 ते 12 वर्षापर्यंत वाढवण्याचा कायदा आणण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. हे पाऊल भारतीय समाजाच्या धार्मिक परंपरेमध्ये हस्तक्षेप करून समजले गेले. तरीही मूठभर भारतीय समाजसुधारकांनी कायद्याची कल्पनाला पाठिंबा दिला. यामध्ये आगरकर हे एक महत्त्वपूर्ण सुधारक होते. संमतीच्या वयाव्यतिरिक्त आगरकर यांनी लैंगिक समानता, शिक्षणाचा अधिकार, महिलांना शिक्षण, सक्षमीकरण महिलांचे, विधवा पुनर्विवाह आणि इतर विविध सामाजिक समस्येवर देखील कट्टर उदारमतवादी त्यांनी आपले विचार आणि आपली भूमिका स्पष्ट केली होती. आगरकरांचे आयुष्य हे पूर्णपणे गरिबीमध्ये गेले. गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेताना देखील अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. त्यांना न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली होती आणि ते आपले जीवन चांगल्या तऱ्हेने जगू शकले होते. पण त्यांच्या मनामध्ये समाज सुधारणेचे विचार येत होते. त्यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की माझे शिक्षण संपले, मला मोठ्या पगाराची नोकरी मिळेल आणि आपले दारिद्र्य संपेल असे तुला वाटत असेल, पण आई हे सरकारी नोकरी करणार मी नाही. अधिक संपत्तीचा हाव मी धरणार नाही. पोटापुरते कमवेन आणि त्याचं समाधान मानेल. माझा सर्व वेळ मी जनहितार्थ लावेल असे त्याने आपल्या आईला सांगितलेले दिसून येते. इंदोरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी त्यांना मासिक 500 रुपये पगार देऊन नोकरीची संधीही दिली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. त्याने आपले आयुष्यभर समाजसेवा आणि देशसेवाच करावी असा त्यांचा ठाम निर्धार होता. त्यांना आपले चांगले आयुष्य जगण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या, पण त्यांनी आपले सामाजिक जीवन हे समाज सुधारण्यासाठी ते सोडून न देता समाजासाठी समाजामध्ये उद्धार करणं हाच त्यांचा आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण निर्धारच त्यांनी केला होता. राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा कोणत्याला महत्त्व जास्त द्यावे याबाबत टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये नेहमी मतभेद असायचे. त्यामुळे आगरकरांनी टिळकांचा हा सहवास सोडला आणि 1888 मध्ये त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र काढले. 1895 पर्यंत हे वृत्तपत्र चालले. या पत्रकातून त्यांनी अनिष्ट चालीरीती विरुद्ध आवाज उठवला.
त्यांनी या पत्रातून अनेक सामाजिक सुधारणेचे विचार मांडले. सनातनी ब्राह्मणांनी त्यांना अनेक त्रास दिला, परंतु त्या मनातल्या खोलीतून समाज सुधारणेचे कार्य करीतच होते. त्यामुळे ते अशा गोष्टीमुळे न डगमगणारेच होते. सनातनी ब्राह्मणांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली, पण ते गोपाल गणेश आगरकर हे आपले ध्येय यापासून विचलित झाले नाहीत. 1880 साली मुंबई येथे विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांच्यासोबत न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावेत आणि मुला-मुलींना समान वागवावे. जे पालक मुलांना शिकवत नाहीत त्यांना दंड करावा, असे मत गोपाल गणेश आगरकरांनी होते. त्यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले होते. प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारवर असावी, असं त्यांचं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यांना हे कळाले होते की शिक्षणाशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही. या समाजाला अज्ञानातून बाहेर काढायचे असेल तर शिक्षणातून दुसरा पर्याय काहीच नाही. त्या काळातील युरोपीय देश आणि अमेरिकेने प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले होते. कायदे केले होते, पण रशियामध्ये असे कायदे नसल्याने जनता अज्ञानी राहिली हे त्यांची तुलनात्मक दृष्ट्या सिद्ध करून त्यांनी दाखविले. त्यांनी विद्यापीठीय शिक्षणाच्या माध्यमातून देशी भाषा असावी असे त्यांचे विचार त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अज्ञानाच्या वाली कोणीही नाही या लेखात विद्यापीठाचा कला शाखेच्या त्रिवार्षिक शिक्षण क्रमामध्ये अत्यंत कष्टावह झाल्याची तक्रारही मांडली. आगरकरांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व हे समजले होते, म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता. मुला-मुलींना समानरित्या आणि बरोबरीचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांनी मुलांना इतकेच मुलींना सुद्धा शिक्षणाची सक्तीही आपल्या लेख सुधारक या वृत्तपत्रामध्ये केलेले दिसून येतात. स्त्रियांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे, स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचे शिक्षण घ्यावे असे आगरकर म्हणत होते. त्या काळी विवाह लवकर होत असे. आगरकर या गोष्टीला विरोध करत होते. मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांचा विवाह उशिरा होणे हे तितकंच आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्त्रियांना कोट वापरण्यास सांगितले, कारण त्यांच्या पारंपरिक पोशाखात त्याने वावरणे खूप अवघड होते. आगरकरांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी बुद्धिवादाचा पुरस्कार केला होता. तार्किक विचार सरणीवर आधारित लोकांना चांगल्या गोष्टी समजावेत आणि हेच त्यांना आगरकरांचे उद्दिष्ट होते. प्रत्येक गोष्ट ही बुद्धीच्या पटलावर घासून पाहणे, हे विषयी आपण स्वतःहून विचार करणे आणि मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे हे आगरकरांना मान्य केले होते. कोणत्याही गोष्टीवर अंधपणे विश्वास न ठेवता ती गोष्ट स्वतः विचार करून पटली तरच मान्य करावे हे आगरकरांचे दृढ निश्चय होता. आगरकरांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केला होता. प्रत्येक व्यक्तीने परस्पराशी समान आणि उदारपणे वागले पाहिजे, असे त्यांचे मत होते. जन्मसिद्ध चतुर्वर्ण्य पद्धती ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वाच्या विरोधी असल्याने त्यांनी या पद्धतीस ही विरोध केला होता. प्रत्येक व्यक्तीचे सर्व बंधने तोडून व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वीकार करावा, असे गोपाल गणेश आगरकर यांचं मत होतं. आगरकरांनी सुधारक या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात हिंदू समाजाच्या शिलाव्यवस्थेची कारणे दिली. समाजाने अर्थात देशाचे न्यायशास्त्र, गणित, ज्योतिषविद्या आणि कला क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती केली, पण नंतर ही प्रगती थांबली. व्यक्तिजीवन आणि राष्ट्रीय जीवन खुंटले. या स्थितीलाच आगरकरांनी शिलावस्था असे नाव दिले. या शिलाव्यवस्थेत त्यांनी कारणे अशी दिली की हिंदू लोकांचे भूगोल आणि इतिहासाविषयी हे अज्ञान आहेत. हिंदू समाजातील तर्कहीन विचार, उदाहरणार्थ प्रेतप्रसंग, शिमगा, सण, समुद्र पर्यटन असलेली अनेक बंधने, ही बंदी, विभिन्न प्रायश्चित्ते, स्त्रियांची वाईट अवस्था, बालविवाह, जरट विवाह, विधवांना पुनर्विवाह करण्यास मनाई, शिक्षणास बंदी, पडदा पद्धत, केशवपन, जातीभेद, अस्पृश्यता, सोवळे ओवळे, पारंपरिक राजेशाही, देशाभिमानाचा अभाव या सर्व कारणाने समाजामध्ये शिलावस्था निर्माण झालेली होती, हे त्याने आपल्या वृत्तपत्रातून स्पष्ट केले. आगरकरांनी जातीभेदाला विरोध करून जाती संस्था आणि जातीभेदामुळे आपल्या देशाचे नुकसान मोठे झाले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. विद्या, कला, शस्त्रांची वाढ खुंटणे, भूतदया, बंधुप्रेम, उदारता, धर्मबुद्धी आणि परोपकारिता विचारांचे क्षेत्र हे मर्यादित राहिले. धर्मविचार, आचारात मतभेद निर्माण होणे, अन्य व्यवहारात विवाहासंबंधी गैरसोय निर्माण होणे, प्रवासात अडचणी निर्माण होणे, देशाभिमान संकुचित विकास होणे, जातीभेद ईश्वर निर्मित नाही हे सांगून जातीभेद नष्ट केले पाहिजे, असा त्यांचा दृढ विश्वास होता. पुणे येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक हौदावर पाणी भरण्यावरून ब्राह्मण आणि शूद्र लोकांमध्ये तंटा निर्माण झाले होते. तेव्हा ब्राह्मण रूपी इमारत ढासळल्याशिवाय पुढे हे विचार शूद्र लोक ही शिकतील, पुढे आपल्यावर अन्यायाचा प्रतिकार करतील, हे केल्याशिवाय हे तेही शूद्र लोक राहणार नाहीत, असे ठाम मत आगरकरांनी शूद्र लोकांबद्दल मत आणि दयाभूती स्वीकारले होते. इंग्रजी राजवटीमध्ये भारतीयांना
पाचांतरचे ज्ञान मिळाले. आगरकर हे इंग्रजांचे अनुकरण करून त्यांचं कौतुक थोडेफार करतात. ते म्हणतात की त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे की प्रशासनात तत्परतेने आणि व्यवस्थितपणे कसे काम करावे, संतुलित आहार कसे घ्यावे, पोशाख व्यवस्थित कसा असावा, जातीभेद न मानणे, उद्योगीपणा, शोधीपणा, नियमित वृत्ती, व्यापारी वृत्ती, पाश्चिमात्य देशातील सुधारणेचे मूल तत्व त्यांनी मान्य केले होते. त्याचबरोबर गोपाल गणेश आगरकरांचे आर्थिक विचारही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यावेळी भारतातील दारिद्र्य खूप वाढले होते. इंग्रजांचे राज्य हे अर्थवादावर आधारित होते. त्यामुळे तेथील संपत्ती इंग्लंडला गेली होती. इंग्रजांमुळे भारताचे पारंपरिक उद्योगधंदे बसले होते. शेतकऱ्यांचेही खूप वाईट हाल झाले होते. व्यापार वाढीशिवाय देशाचे भले होणार नाही. यासाठी आपण इंग्रजांसारखे उद्योगी बनले पाहिजे, असे आगरकर म्हणतात. सुशिक्षित लोकांनी 30-35 रुपयाच्या नोकरीसाठी मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करणं हा महत्त्वपूर्ण देशाला आर्थिक विकास घडवून आणेल. हा त्यांचा आगरकरांचे आर्थिक विचार मोठे दिसून येतात. आगरकरांनी स्त्रियांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यावेळी स्त्रियांची स्थिती ही फारच वाईट होती. स्त्री शिक्षण, बालविवाह, विधवा, पुनर्विवाह, विधवांची वाईट स्थिती, केशवपन, स्त्रियांचे अर्थार्जन या बाबतीत त्यांनी बुद्धिवादी भूमिका घेतली. आगरकरांना विभक्त कुटुंबाचा त्यांनी पुरस्कार केला होता. संयुक्त कुटुंब पद्धतीत स्त्री दास्य वाढते. त्याचबरोबर त्यांच्या स्त्रियांच्या केशवपनाच्या प्रथेला विरोध होताच पत्नीच्या निधनानंतर म्हणजे पत्नीचे केश काढले जायचे आणि त्यामुळे स्त्री विद्रूप दिसायची. ही प्रथा अतिशय वाईट आहे, असे आगरकरांचं मत होतं. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य वामन शिवराम आपटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचे केशवपन झाले. हे पाहून आगरकर खूपच दुःखी झाले. त्यांनी आपल्या पत्नी यशोदाबाई यांच्याकडून माझ्या मृत्यूनंतर केशवपन तुम्ही करणार नाही, अशी त्यांच्याकडनं शपथच घेतली. त्याचबरोबर आगरकरांना शहाणाचा मूर्खपणा हा त्यांनी लेख लिहिला. यामध्ये त्यांनी सक्तीच्या व्यवस्थेवर टीका त्यांनी केलेली दिसून येते. त्या काळी विवाह लवकर होत असे, म्हणजे कमी वयात होत असल्यामुळे या पद्धतीमुळे स्त्रियांची स्थिती खूपच बिघडलेली होती. त्यांना कमी वयातच संसाराचा गाडा हा सांभाळावा लागत असे. बालसंगोपन करावे लागत असे. बालविवाहामुळे स्त्रियांची मानसिक प्रगती खुंटते, असा स्त्रियांच्या पोटी जन्मणाऱ्या संततीवर देखील त्याचा अनिष्ट परिणाम होतो. हे आगरकरांचे बालविवाह पद्धतीवर विरोध त्यांनी केला. आगरकरांनी संमती वयाच्या बिलास पाठिंबाही दिला होता. त्यांनी प्रौढ विवाहाचा पुरस्कार सुद्धा केला. त्याचबरोबर जरट विवाह त्यांनीही विरोध केला. 50 ते 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला पुरुषाला 11 ते 12 वर्षाची मुलगी याच्यात झालेला विवाह म्हणजे जरट विवाह होय. जरट विवाहामुळे त्या काळी विधवांची संख्या वाढली होती. स्त्रियांना कमी वयातच विधवा होणं हे भाग पडायचं. या विवाहाची मर्यादा निश्चित करण्यासाठी कायद्याची गरज भासवली. आगरकरांनी अलंकार याविषयी गंभीर असे विचार मांडले. त्यांनी अलंकार मीमांसा करताना दागिन्याचा सोस ही 2 लेखे लिहिली होती. श्रीमंत दाखवण्यासाठी अलंकाराचा उपयोग करण्यात येतो. अलंकार हा श्रीमंत दाखवण्याचा मार्ग नाही, असे आगरकर म्हणतात. आणि पुढे असेही ते म्हणतात की दागिन्यापेक्षा चांगले घर बांधा, चांगली वस्त्रे वापरा. अलंकारामुळे होणारे पुढील तोटेही त्यांनी सांगितले. अलंकारामुळे चोरी होते. अलंकारात पैशाची गुंतवणूक होते. अलंकार तयार करताना सोनार लबाडी करतो. अलंकार पुन्हा सोनाराकडे विकताना त्याचाही नुकसान होते. त्याचबरोबर तो सोना हा कमी किमतीलाही विकला जातो. अलंकारामुळे खून, चोऱ्या होतात. सोन्याची झीज होते. सोने विकत घेण्यापेक्षा तो पैसा बँकेत ठेवला तर व्याज मिळते, असे आगरकर म्हणतात. आगरकरांनी समतोल आहाराला महत्त्व विशेष दिलेले दिसून येते. त्यांनी आपल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा, असं त्यांनी प्रतिपादन केले. समाजामध्ये शाकाहार आणि मांसाहार हे प्रचलित तर होतेच. त्याचबरोबर आगरकरांनी मांसाहारापेक्षा शाकाहाराला खूप महत्त्व दिले होते. सुधारक या वृत्तपत्रामध्ये मूर्तिपूजेचा उद्रेक आणि मूर्तिपूजेचा प्रचार असे 2 लेख लिहून मूर्तिपूजेचा विरोध त्यांनी केला. त्यांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही, पण देव न मानणारा देवमाणूस म्हणून त्यांचे वर्णन केले जाते. हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांजवळ प्राण्यांची बली दिली जाते. यज्ञविधीत देखील पशुबली दिला जातो. आगरकरांना मात्र या गोष्टी आवडत नव्हत्या. त्यांनी सुधारक या आपल्या वृत्तपत्रामध्ये धर्माचा सुकाळ आणि बकऱ्यांचा काळ हा लेख लिहिला. या ग्रंथाला प्रथांना खूप मोठा विरोध त्यांनी केला. आगरकरांनी आपल्या अंत्यविधीसाठी परचुंडीत 20 रुपये बांधून ठेवले होते. त्यांनी हिंदू समाजातील अंत्यसंस्काराच्या पद्धती हे त्रासदायक आणि संतापजनक आहेत असे म्हटले होते. प्रेताचे दहन केल्यानंतर त्याची राख आणि त्याची हाडं ही पाण्यामध्ये टाकून दिल्याने पाणी दूषित होतात, असा त्यांचा विचार होता.
राख व हाडे गोळा करण्याचे काम नगरपालिकेनं करावे असे गोपाळ गणेश आगरकर सुचवित होते. मृत्यू व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही हे त्यांचं मत होतं. बुद्धिवादी, विवेकनिष्ठ म्हणून आगरकरांचा गौरव केला जातो. ते स्पष्ट वक्ते होते. वादविवादात आग्रही अशा अशा प्रकारची त्यांची ख्याती होती. श्रद्धेपेक्षा ज्ञान आणि ज्ञानापेक्षा विज्ञान हे श्रेष्ठ आहे, हे आगरकरांची धारणा होती. इष्ट असेल तेच बोलेन व साध्य असेल तेच करेन, हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर यांचा सोशिओलॉजी, इथिक्स आणि जॉन स्टुअर्ट मिल यांचा ऑन लिबर्टी सब्जेक्शन्स ऑफ द ह्युमन्स या पुस्तकाचा मोठा प्रभाव दिसून येतो. विचार कलह हा समाज व्यवस्थाला आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. त्यांचं स्पष्ट आणि तिखट विचारसरणीमुळे त्यांना टोकाचाही विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जीवनपणीच त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली होती. त्याबाबत आगरकरांनी त्यांच्या फुटके नशीब या आत्मचरित्रामध्ये असे लिहिले आहे की मी एकमेव असा समाजसुधारक आहे ज्याने स्वतःच्या डोळ्याने स्वतःचीच अंत्यविधी पाहिली. आगरकर जरी सुधारणावादी विचाराचे असले तरी त्यांनी कधीही आपल्या पत्नीवर ते विचार लादले नाहीत. त्यांची पत्नी नेहमी जुनाट विचारधारा आणि हिंदू परंपरेचा अंगीकारक असलेले दिसून येते. आगरकर त्यांच्या मार्गात कधीही आडवे आले नाहीत. आगरकरांनी आत्मचरित्र व्यतिरिक्त शेक्सपियरचे हॅम्लेट या नाटकाचा मराठीत विकारविलासित म्हणून अनुवाद केला. हा अनुवादाचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातो. याशिवाय स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, गुलामाचे राष्ट्र, अलंकाराचा मीमांसा व वाक्याचे पृथक्करण करून आगरकरांचे इतर प्रसिद्ध ग्रंथ आहेत. आगरकरांनी अनाथांचा कोणी वाली नाही या लेखामध्ये त्यांनी विद्यापीठेचा कला शाखेचा त्रिवार्षिक अभ्यासक्रम अत्यंत कठीण आहे हे सांगितले. तसेच वाचाल तर चकित व्हाल या लेखामध्ये आगरकरांनी भारताच्या दारिद्र्याचे प्रमाण दाखविले. शहाण्यांचा मूर्खपणा या लेखामध्ये सक्तीच्या वैधव्यावर टीका त्यांनी केली. पशुहत्यावर प्रतिबंधनासाठी त्यांनी सुधारकमध्ये धर्माचा सुकाळ आणि बकऱ्यांचा बकाळ हा लेख सुद्धा लिहिला. आमचे ग्रहण आणखी सुटलेच नाही या लेखामध्ये ग्रहणासंबंधीची गैरसमजुतीवर टीका त्यांनी केली. आगरकरांनी त्यांच्या काळामध्ये प्रचलित असणारे अर्थशास्त्रावरील प्रवचनाच्या स्वरूपातून भाष्य करणारे निबंध त्यांनी अनेकदा लिहिले. 19व्या शतकातील उदारमतवादी म्हणून नेमकं ते कुठे उभे आहेत हे समजून घेण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या स्थानावर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या तात्विक प्रभावाचे आकलन करण्यासाठी त्यांच्या निबंधाचा विशेष महत्त्व दिसून येतो. त्यांचे आर्थिक विचार प्रकट करणाऱ्या 2 निबंधाचे शीर्षक आहेत ते म्हणजे 3 अर्थशास्त्रे, ज्यांचे व्यापकपणे अर्थशास्त्राचे 3 पेन म्हणजे 3 स्ट्रँड्स ऑफ इकॉनॉमिक्स असे भाषांतर केले जाऊ शकते. आगरकरांनी अर्थशास्त्रातील तत्कालीन विचारांचे 3 निर्देशकाखाली वर्गीकरण केले जाते. याला ढोबळमानाने स्वयंसिद्ध किंवा शास्त्रीय अर्थशास्त्र, व्यवहार अर्थशास्त्र आणि भ्रामक अर्थशास्त्र असे म्हटले जाऊ शकते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तिन्हींच्या उद्धारासाठी विवेकवादाची कास धरायलाच हवी असा गोपाळ गणेश आगरकर यांचा सांगावा आहे. पण दुर्दैवी गोपाळ गणेश आगरकर ही ओळख केवळ लोकमान्य टिळक यांच्या समकालीन अशीच झाली आहे. स्वतंत्र सामाजिक विचारवंत म्हणून त्यांची ओळख आजही त्यांना मिळालेली नाही. बाहेरून आपल्यावर लादलेली गुलामगिरी दूर करायची असेल तर आपण आपल्या घरात निर्माण झालेली प्रथमतः गुलामगिरी दूर केली पाहिजे असे महान विचार त्यांच्याकडूनच आपल्याला मिळतात. 17 जून 1895 रोजी दम्याच्या आजाराने अवघ्या 39 वर्षांमध्ये त्यांचं निधन झालं. बुद्धिप्रामाण्यवादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने समाज सुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर हे एकमेव ठरतात. महाराष्ट्रातील समाज सुधारणाच्या मांदियाळ्यातील क्रांतिकारी विचार म्हणून एक सुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ठरतात. आगरकरांचे विचार जिथपर्यंत जायला पाहिजे तिथपर्यंत ते पोचले नाहीत. त्यामुळे आगरकरांना पाहण्याचा दृष्टिकोन हा संकुचित राहिलेला दिसून येतो. आगरकरांना ईश्वराचे अस्तित्व मानेच नव्हते. हे वि. स. खांडेकर यांनी त्यांचे वर्णन देव न मानणारा देवमाणूस असेच केले आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृती प्रत्यार्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यामध्ये 1934 साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली होती. तर महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सुधारककार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. 2010 मध्ये हा पुरस्कार डॉक्टर श्रीराम लागू यांना दिला. तर 2012 साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते सय्यद भाई यांना देण्यात आले. महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था आदर्श पत्रकारितेसाठी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार देते. 2012 साली हा पुरस्कार महेश म्हात्रे
यांना मिळाला. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये गोपाल गणेश आगरकर यांचे देशप्रेम, बुद्धिप्रामाण्यवादी विचारशैली तसेच देशाचे थोर समाजसुधारक म्हणून त्यांनी योगदान या सर्वांना अभिवादन करण्यासाठी आजचा भाग हा विशेष ठरतो. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.